मित्रांनो, सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील वेगळंपण आपण दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि ही देखील व्हिडिओ त्याच एका विषयावर बेस आहे। सध्या कोकणामध्ये जत्रोत्सव सुरू आहे, कारण तुळशीच्या लग्नानंतर संपूर्ण आपल्या कोकणात जत्रा सुरुवात होते प्रत्येक गावागावात। आणि अशाच एका आगळ्या वेगळ्या जत्रेला आपण आलेलो आहोत। गाव हुंबरट, तालुका कणकवलीमधील पावनाई देवी। तर या जत्रेला आलोय आणि ताटाची जत्रा म्हणून ही जत्रा खूप प्रसिद्ध आहे। कणकवली तालुक्यातून संपूर्ण जिल्ह्यातून जे या भाविक आहेत ते या जत्रेला येत असतात। तर ही जत्रा कोणत्या प्रकारे असते, याची सुरुवात कशी होते, त्याच्यानंतर संपूर्ण रात्रभर काय काय कार्यक्रम असतात, पहाटे कोणत्या प्रकारे ह्या जत्रेची सांगता होते, तर खूप भारी म्हणजे अशी आहे। त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मस्त वाटेल। जर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच कोकणातील वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी पाहण्यासाठी आपलं सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। आपण आता आलोय मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आता आपण श्री पावनाई देवीचं दर्शन घेऊया। त्या ठिकाणी आपल्याला गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे, तर इथूनच या चौकटीमधूनच देवीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला। गाभाऱ्यामध्ये खूप सुंदर अशी पावनाई देवीची मूर्ती आहे, त्याचसोबत इतर पाषाणं देखील आहेत आणि या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये आहेत देवाचे तरंग। तर आता हे सर्व देवाचे तरंग या ठिकाणी आता पंचारतीसाठी बाहेर पडणार आहेत आणि देवळाच्या भोवती 5 प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत। आणि जो प्रमुख कार्यक्रम असणार आहे ताटाची जत्रा, तर तो पहाटे 4 वाजता सकाळी सुरुवात होईल। इकडे सर्व हा मंदिराचा परिसर आहे आणि सभामंडप संपूर्ण भक्तांनी भाविकांनी फुललेला आहे। तर थोड्याच वेळात आपण या ठिकाणी जी पंचारत असणार आहे तर त्या पंचारतीसाठी बाहेर जाणार आहोत। पार्थिकच्या कार्याची गाडाच्या अधिक 12 समजांच्या तांड्याच्या खुण्याचा करून एकूण शिडी चौदी शिडीच्या खुण्याच्या खुण्याची मांडकऱ्याचे समोर घालून रास्ता पुरतात ठिकाणी गाड्या घरीमध्ये कुठे पुढे तिचा माझा मत करून एक करून ताब्याच्या ताब्यात बैराणीचा आंब्याचा चौऱ्यांशी 72 खेड्यातून तिथं मला कुटुंबाची समज घालून राज तुऱ्या चतुर्सीमा साधे करावी भारतीय समज त्याचा माझा एक पण हमेशा होता गामीकडे तुरी तुम्हाला तुडीकडे अजय करून ती जगण्याची बारकी थंय उभी करून कोट्यावर पाठवून करा तुम्ही सांग बातमी करून ताबेदाराच्या ताब्यात असलेल्या लेकरावाळांचा खोटा नाटा संपूर्ण लेकरा बाहेर रक्षणातो रक्षणाकडे उभं करून खोट्यावर पाहिजे परासुत्री सामी करून असलेली लेकरा माझी म्हणा पदरात घेऊन रक्षण करू राखू। पंचारतीला आता सुरुवात झालेली आहे, त्यासोबत देवाचे तरंग देखील आहेत आणि हे संपूर्ण सर्व जे भाविक आहेत तर ते पूर्ण तल्लीन होऊन या ठिकाणी नाचत आहेत, खूप बारीक। आणि
यासोबत इकडे देवाचे तरंग, त्यानंतर पंचारती, देवाचे मानकरी आणि हे सर्व भाविक. खूप सुंदर असा हा या जत्रोत्सवामधला खूप सुंदर असा जत्रोत्सव या प्रकारे पारंपरिक पद्धतीने पूर्ण साजरा होतोय. खूप भारी वाटतं. एकदा तुम्ही नक्कीच या जत्रेक येऊ कवा. तर या देवस्थानाच्या परिसरामध्ये अजून जी देवस्थानं असत तर त्या ठिकाणी देखील देवाचे तरंग असत ते भेटी देतात. तर त्यांना पूर्ण वंदन करून मग पुढे प्रदक्षिणा त्यांची सुरू असतात. श्री पावणाई मंदिर उमरठ तर खूप सुंदर असं आहे मंदिर. असा म्हणजे आताच रिनोव्हेशन म्हणजे केलेलं असा. कळसापासून पूर्ण मंदिर खूप सुंदर अशी लाईटिंग केल्याने या सभा मंडप वगैरे खूप भव्य असा. त्यासोबत या मंदिराच्या समोर या ठिकाणी तुळशी वृंदावन आणि हे दीपमाळा असत. त्यानंतर इतर काही पाषाणं असत. खूप भारी अशी ही जत्रा असा. काटाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असा. त्यासोबत ही पंचारती असतात. तर ते पंचारती देवाच्या तरंगासोबत पूर्ण मंदिराची 5 प्रदक्षिणा घालतात. तर तो सोहळा असतो तर ह्यो पण पूर्ण बघण्यासारखं असतात. सर्व जे भाविक असतात गावातील जिल्ह्यातून इलेले तर ते सर्व या पंचारतीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. त्यासोबत या ठिकाणी इकडे रंगमंच असतात. तर त्या रंगमंचावर दशावतारे आपला पारंपरिक दशावतारे नाटक देखील साजरा होताला आणि संपूर्ण रात्रभर किंवा पूर्ण पहाटेपर्यंत जत्रोत्सव असतोला. नाटक संपल्यानंतर मग त्या मुख्य आकर्षण असं या जत्रेचा काटाची जत्रा तर तो कार्यक्रम सुरू होईल आणि त्यासाठी लोक रात्रभर पहाटेपर्यंत या ठिकाणी थांबतात आणि ही जत्रा असा ही संपूर्ण भरलेली असता पहाटेपर्यंत. खूप भारी. या पंचायतीच्या सोहळ्यामध्ये सर्व वयोगटातील मंडळी सामील झालेली आहे. त्याचसोबत भजन, अभंग यांच्या तालात, ढोलांच्या गजरात हे देवाचे तरंग आणि हे पंचारती आहे ती संपूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते. खूप भारी, खूप सुंदर असा क्षण आहे हा. नक्की तुम्ही अनुभवा आणि यासाठी कार्तिक अमावस्येला या पावणाई देवी मंदिरामध्ये नक्की भेट द्या. खूप सुंदर असा हा आणि एक आगळा वेगळा आपल्या कोकणातील जत्रोत्सव आहे. या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर हायवेच्या बाजूलाच या ठिकाणी मंदिर आहे. मुंबई गोवा हायवेवर उमरठ तिठा आणि पेंडे तिठा यांच्यामध्ये पावणाई मंदिर उमरठ असा बोर्ड लावला तर या ठिकाणी तुम्ही आतमध्ये येऊ शकता.
मित्रांनो, पंचरथीचा सोहळा झाल्यानंतर प्रदक्षिणा झाल्यानंतर या ठिकाणी 84 खेड्यांच्या देवता आहेत, तर त्यांच्या ठिकाणी मान काढला जातो आणि त्यानंतर इथे पारंपरिक दशावतारी नाटक तर हे देखील सादर होतं. आणि या पारंपरिक दशावतारी नाटकाला गर्दी बघा, तुफानी अशी गर्दी आहे. सर्व भाविक हे पहाटेपर्यंत नाटक संपेपर्यंत, त्यासोबत जी ताटाची जत्रा म्हणून जी ओळखली जाते तर तो कार्यक्रम सोहळा संपन्न होईपर्यंत या ठिकाणी ही गर्दी अशीच राहणार आहे. खूप सुंदर अशी जत्रा आहे. तुम्ही नक्की पुढच्या वर्षी या जत्रेला नक्की भेट द्या.
सकाळचे 4 वाजलेत आणि आपण आता ज्या क्षणाची वाट बघत होतो तर तो क्षण आता जवळ येत चालला आहे. तर या ठिकाणी तुम्ही हे ताट बघू शकता. तर या ताटाची जत्रा म्हणून जी ओळखली जाते तर तेच हे ताट आहे. कणकेचा गोळा, त्यावर वात, तेल आणि गोंड्याची फुले, तर असं हे संपूर्ण ताट आहे. आणि इथून जवळच असलेल्या गांगू मंदिरातून हे जे मंदिराचे मानकरी आहेत ते आणतात आणि आता नंतर हे ताट घेऊन त्यानंतर डोक्यावर घेऊन या मंदिराच्या भोवती 5 प्रदक्षिणा घेतल्या जातील. तर त्या क्षणासाठी भरपूर जण जे आहेत भाविक आहेत ते रात्रभर जागरण करत या ठिकाणी थांबलेले आहेत. मारो असा काठी मार.
पारंपरिक दशावतारी नाटक संपल्यानंतर पहाटे 4 वाजता याचे ताट आहे तर ते गांगो मंदिरामधून श्री पावणादेवी मंदिरामध्ये आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर 5 वाजता त्याची पूजा वगैरे करून जे काही पारंपरिक जे याची प्रथा परंपरा आहे त्यानुसार हे जे ताट आहे तर हे ताट घेऊन पावणादेवी मंदिराच्या भोवती 5 प्रदक्षिणा केल्या जात आहेत. अगदी ताटाला स्पर्श न करता देवाच्या तरंगांसोबत त्याच्या सुरक्षिततेमध्ये हे जे मानकरी आहेत ते हे दिव्याचं ताट हे पूर्ण डोक्यावर घेऊन या मंदिराला प्रदक्षिणा करतात आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी बहुतेक भाविक हे पहाटेपर्यंत थांबलेले असतात. तर तुम्ही गर्दी बघू शकता या ठिकाणी खूपच अशी गर्दी आहे. सर्व जे भाविक आहेत ते अजूनही या जत्रेसाठी थांबलेले आहेत. तर आता पहिली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि अशाच 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर हे ताट आहे मंदिरामध्ये नेऊन ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या जत्रेची सांगता होणार. पहिल्या प्रदक्षिणानंतर या ठिकाणी दुसऱ्या प्रदक्षिणेला सुरुवात झालेली आहे आणि भाविकांची गर्दी देखील खूप आहे. तर हा सोहळा पाहण्यासाठी भाविक रात्रभर या ठिकाणी थांबलेले होते. त्याचसोबत कार्तिक अमावस्येच्या 3 दिवस अगोदर जी जत्रेला सुरुवात झालेली होती डाळपस्वारीमार्फत तर त्या जत्रेची सांगता आता देवदिवाळीच्या दिवशी पहाटे हे आता ताट आहे दिव्याचा तर ते मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर पुन्हा या जत्रेची सांगता होणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कोकणातील अशाच वैशिष्ट्यपूर्ण आणि नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपलं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.